महाराष्ट्र राज्यातील सर्व धर्मांमधील 60 वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थदर्शन यात्रेची मोफत संधी देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना राबवण्यास सरकारने मान्यता देण्याबाबतचा 14 जुलै 2024 चा GR प्रसिद्ध केलेला आहे। या GR मध्ये महत्त्वपूर्ण काही माहिती आहे ती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। यामध्ये अर्जाची प्रक्रिया काय आहे, अर्ज कोण करू शकतो, पात्रता काय आहे आणि कागदपत्रे काय लागणार आहेत ते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। तर बघा मित्रांनो, याची प्रस्तावना आहे। भारत देशात विविध धर्मांचे व पंथांचे अनुयायी वास्तव्यास आहेत। महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली जात असून महाराष्ट्रात सर्वाधिक महान संत तसेच धर्मगुरू होऊन गेले आहेत। त्यांच्या विचारांचा प्रसार हा भारताच्या सीमा ओलांडून झाला असून एक पावनभूमी म्हणून महाराष्ट्राचे नाव घेतले जाते। महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची भक्ती मार्गाची शेकडो वर्षांची परंपरा असून यात लाखो लोक धर्मकार्य, समाजकार्य भक्ती मार्गाने करीत असतात। आपले दैनंदिन कर्तव्य पार पाडित असताना देखील आपल्या देवदेवतांचे, भगवंतांचे नामस्मरण चिंतन करीत आयुष्य जगत असतात। देशात हिंदू धर्मात चारधाम यात्रा, माता वैष्णोदेवी यात्रा, अमरनाथ यात्रा तसेच इतर धर्मीयांचीही मोठी तीर्थस्थळे आहेत, जिथे आयुष्यात एकदा तरी जाण्याचे बहुतांश ज्येष्ठ नागरिकांचे स्वप्न असते। पुण्यकर्म म्हणून तीर्थक्षेत्री जाण्याची सुप्त इच्छा असते, परंतु गोरगरीब सर्वसामान्य कुटुंबातील ज्येष्ठ नागरिक त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे वा कोणी सोबत नसल्याने आणि पुरेशी माहिती नसल्याने अनेक ज्येष्ठ नागरिकांचे तीर्थयात्रा करण्याचे स्वप्न पूर्ण होत नाही। सदर बाब विचारात घेऊन सर्वसामान्य ज्येष्ठ नागरिकांना देशातील मोठ्या तीर्थस्थळांना जाऊन मनशांती तसेच आध्यात्मिक पातळी गाठणे सुकर व्हावे, यासाठी राज्यातील सर्व धर्मातील ज्येष्ठ नागरिक जे 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत त्यांना राज्य आणि भारतातील तीर्थक्षेत्रांना मोफत भेटीची दर्शनाची संधी देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। तर हे आहे शासन निर्णय त्याबाबतचे। तर राज्यातील सर्व धर्मीयांमधील ज्येष्ठ नागरिक जे 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत त्यांना भारतातील तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्यास मान्यता देण्यात येत आहे। तर हा तो शासन निर्णय आहे आणि त्यामध्ये योजनेचे जे लाभार्थी आहेत ते महाराष्ट्र राज्यातील 60 वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिक पाहिजेत। त्याची योजनेची पात्रता जे आहे ते लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे। वय वर्षे 60 व त्यावरील ज्येष्ठ नागरिक, लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम 2.50 लाखापेक्षा जास्त नसावी। अपात्रता जे आहे ते ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे। दुसरी अपात्रता आहे ते ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा राज्य शासनाच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत। म्हणजे जसे की ज्यांच्या घरात कोणी सरकारी नोकरी वाला असेल ते यासाठी पात्र असणार नाही। ज्यांच्या कुटुंबातील सदस्य माजी खासदार किंवा आमदार आहे, ज्याच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, उपक्रमांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक किंवा सदस्य आहेत असे, व ज्यांच्या घरी ट्रॅक्टर वगळून 4 चाकी वाहने आहेत ते सुद्धा यासाठी अपात्रता आहेत। प्रवासासाठी शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सक्षम असणे आवश्यक आहे आणि कोणत्याही संसर्गजन्य रोगाचे ग्रस्त नसावे, जसे की TB, हृदयाशी संबंधित श्वसन रोग, कोरोनाशी अपुरेपणा, कोरोनरी थ्रोम्बोसिस, मानसिक आजार, संसर्ग, कुष्ठरोग इत्यादी। 7 नंबरची अपात्रता आहे अर्जासोबत ज्येष्ठ नागरिकाला सरकारी वैद्यकीय अधिकाऱ्याचे पूर्ण आरोग्य तपासणी केल्यानंतरचे ती व्यक्ती शारीरिक दृष्ट्या निरोगी आणि प्रस्तावित प्रवासासाठी सक्षम असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल व हे प्रमाणपत्र तारखेपासून 15 दिवसांपेक्षा जास्त जुने नसावे। जे अर्जदार मागील वर्षामध्ये लॉटरीत निवडले गेले आहेत परंतु प्रवासासाठी आमंत्रित करूनही त्यांनी प्रवास पूर्ण केला नाही
अशा माजी अर्जदारांना देखील या योजनेत पात्र ठरवले जाणार नाही. तर ही होती अपात्रता यादी. तर त्याच्यासाठी कागदपत्रे जी आहेत ती आहे, योजनेच्या लाभासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागेल आणि लाभार्थ्याचे आधार कार्ड व रेशन कार्ड महत्त्वाचे आहे. महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला लागेल. जर लाभार्थ्याचे अधिवास प्रमाणपत्र नसेल तर त्याऐवजी 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, जन्म दाखला या चारीपैकी कोणतेही एक प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल. चौथं जे कागदपत्र आहे ते सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला किंवा पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड, तसेच वैद्यकीय प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचा फोटो, जवळच्या नातेवाईकांचा मोबाईल क्रमांक व सदरच्या योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र. तर ही होती महाराष्ट्र सरकारची योजना, तीर्थदर्शन योजना. अर्ज करण्याची जी प्रक्रिया आहे ते पोर्टल किंवा मोबाईल ॲपद्वारे किंवा सेतू सुविधाद्वारे अर्ज